आरोपी पोलिसांना शरण। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवरती कुत्र्याचा हल्ला, भिडेंवरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार, खडबडून जाग्या झालेल्या महानगरपालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम हाती। मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024च्या दरम्यान 100 पेक्षा अधिक शिक्षकांची भरती, नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यामधला धक्कादायक आरोप, सखोल तपास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधला वाद मातोश्रीच्या दरबारी सुटला, आमच्यात वाद नव्हताच, बैठकीच्या नंतर खैरेंची प्रतिक्रिया। एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित 44% पगार होण्यास सुरुवात, एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट, सुरुवातीला 56%च दिला जात होता पगार। अयोध्येमधील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, श्रीराम मंदिर ट्रस्टला ईमेलच्या माध्यमातून धमकी, पोलिसांकडून सखोल तपास सुरू। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये कोर्टात आरोपपत्र दाखल, कुठल्या आरोपीनं कोणती भूमिका बजावली याचा तपशील असल्याची माहिती। पुण्यातील उद्योजकाला कामाचा बहाणा करून पाटण्यामध्ये बोलावून निर्घृणपणे हत्या, लक्ष्मण शिंदे यांच्या कुटुंबियांनी कोथरूड पोलिसांमध्ये दिली होती बेपत्ता असल्याची तक्रार। पुण्यात खेळण्यातल्या पिस्तुलीचा धाक दाखवत ज्वेलर्सवरती दरोडा, 20 ते 25 तोळे सोनं लुटून आरोपी फरार, तर पिस्तूल तुटल्यामुळे दरोडेखोरांचं बिंग फुटलं। नगरपालिका आणि नगर परिषदांबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय, नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे अधिकार पुन्हा एकदा सदस्यांना बहाल। मुंबईतील एल्फिस्टन पुलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठोपाठ मनसेचे आंदोलन, पुलाच्या पाडकामाला विरोध, हरकतींमुळे पाडकाम लांबणीवर। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तेजस्वी यादव आणि राहुल गांधींची भेट, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरती चर्चा झाल्याची माहिती। 17 तारखेला इंडिया आघाडीची पाटण्यामध्ये बैठक। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।